नमस्कार. आज आपण पाहूयात पर्चेस रिटर्नचे वाउचर कसे क्रिएट करावे. महा इनपुट्समधील इन्व्हेंटरीमध्ये पर्चेस रिटर्न हे एक वाउचर आहे. यामध्ये आपण पर्चेस केलेले काही ऑर्डर्स असतात. त्यामध्ये काही एक्स्ट्रा आयटम किंवा डिफेक्ट आयटम आले असतील तर ते रिटर्न करण्यासाठी आपण या वाउचरचा उपयोग करतो. या वाउचरच्या उपयोगामुळे सप्लायर तसेच पेमेंटचे रेकॉर्ड्स अपडेट होत राहतात. तसेच पर्चेसचे रेकॉर्ड्सही मेंटेन होतात. यामधील पर्चेस वाउचरमध्ये आपण क्रिएट केलेल्या पर्चेस वाउचरची लिस्ट येते. त्यामधील वाउचर सिलेक्ट करताच त्याचं सप्लायर लेजर ऑटो जनरेट होऊन आपल्याला दिसेल. तसेच त्या वाउचरमध्ये आपण जे प्रोडक्ट सिलेक्ट केले होते त्याच्या सर्व डिटेल्स इथे ऑटो जनरेट होऊन दिसतात. त्यानंतर आपण त्यामधील जेवढी क्वांटिटी रिटर्न करणार आहोत तेवढी क्वांटिटी ॲड करताच त्यानुसार त्यासमोरील सर्व कॅल्क्युलेशन्स ऑटो कॅल्क्युलेट झालेले दिसतात व त्यानुसार त्याखाली स्क्रोल करताच त्याची टोटल टॅक्सेबल अमाऊंट, CGST अमाऊंट, SGST अमाऊंट तसेच आउटस्टेटचे बटन एनेबल करताच त्याची IGST अमाऊंटही मिळते. तसेच त्याची टोटल अदर चार्जेस म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन चार्जेस व लेबर चार्जेस यांचे कॅल्क्युलेशन व त्या सर्वांची ग्रँड टोटल ऑटो कॅल्क्युलेट झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर त्याचे पेमेंट टाईप सिलेक्ट करायचे आहे. यामध्ये आपल्याला 3 टाईपने पेमेंट करता येते: क्रेडिट, फुल व पार्ट. यामध्ये क्रेडिट सिलेक्ट करताच आपण वाउचर क्रिएट करू शकतो व त्याचे पेमेंट नंतरही करू शकतो. तसेच जर आपण पेमेंट टाईप फुल सिलेक्ट केले तर त्याचे लेजर ऑप्शन सिलेक्ट करावे लागते व त्यामध्ये कॅश इन हँड किंवा आपण ॲड केलेले बँक अकाउंट आपण सिलेक्ट करू शकतो व एकाच वेळी पूर्ण पेमेंट करू शकतो. त्यानंतर पार्ट सिलेक्ट करताच त्यामध्ये देखील लेजर ऑप्शन दिसतील व त्यासमोरील ग्रीन बॉक्समध्ये आपल्याकडे अवेलेबल असलेली अमाऊंटही दिसेल व त्यानुसार आपण जेवढी अमाऊंट पेड करणार आहोत ती एंटर करायची आहे. आता आपण क्रेडिट टाईप सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करताच त्याचे पर्चेस ट्रान्सफर रिटर्न वाउचर क्रिएट होईल व त्यानंतर पर्चेस रिटर्न समोरील लिस्टवर क्लिक करताच आपण रिटर्न क्रिएट केलेले वाउचर यामध्ये दिसतील व त्यासमोरील व्ह्यूवर क्लिक करताच त्याच्या सर्व डिटेल्स आपल्याला दिसतात व त्याखालील प्रिंटवर क्लिक करताच त्या आपण PDFच्या स्वरूपात डाउनलोडही करू शकतो. अशा प्रकारे आपण पर्चेस रिटर्न वाउचर क्रिएट करू शकतो. धन्यवाद.